नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी सायन्सनंतर डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मला ॲडमिशन घेणार आहे, तर डी फार्मच्या रजिस्ट्रेशनची डेट ही 31 ऑगस्ट 2026पर्यंत एक्सटेंड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पूर्ण वेळापत्रक बदललेलं आहे. बदललेलं वेळापत्रक कशा पद्धतीनं आहे बघूया. या ठिकाणी बघू शकता 31 ऑगस्ट 2026पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरणं असेल, ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय करणं असेल ते करता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी तात्पुरती गुणवत्ता यादी, ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो, ती येणार आहे 2 सप्टेंबर 2026 अर्थात 2/9/2026ला येईल. अर्थात आता तुमचं या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव, मार्क्स, कास्ट कॅटेगरी काही चुकलं असेल किंवा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नाहीत म्हणून ओपनमध्ये फॉर्म भरला आहे, तर या गोष्टी जर तुम्हाला करेक्ट करायच्या असतील तर ग्रीव्हन्स पिरियड आहे 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला जे काही करेक्शन्स करायचे आहेत ते करून घेऊ शकता. आणि यानंतर या ठिकाणी 8 सप्टेंबर 2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट अर्थात ज्याला आपण अंतिम गुणवत्ता यादी म्हणतो ती येणार आहे. आता बरेच विद्यार्थी मला वारंवार प्रश्न करत आहेत कमेंटमध्ये की या ठिकाणी कॅपराऊंड अर्थात कॉलेजची जी यादी द्यायची असते, प्रवेश फेरी ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार कॉलेजची यादी द्यायची असते, उतरत्या क्रमानं ऑप्शन फॉर्म भरायचा असतो, तो कधी भरता येईल. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, आता जर पुन्हा डेट वाढली नाही तर या ठिकाणी तुमचा कॅपराऊंड अर्थात ऑप्शन फॉर्म भरण्याचं शेड्यूल देखील यानंतर येणार आहे. आणि आता पुन्हा मुदत वाढ होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे, कारण ऑलरेडी या ठिकाणी बी फार्मचं कॅप शेड्यूल सुरू झालेलं आहे. डिप्लोमाचंही कॅप शेड्यूल या ठिकाणी साधारणपणे सप्टेंबरमध्ये सुरू होईल. ज्यावेळेस कॅपराऊंड ऑप्शन फॉर्म भरण्याच्या तारखा येतील त्यावेळेस तुम्हाला नक्कीच कळवलं जाईल. आणि 100% सांगतो, पुन्हा डेट वाढण्याची शक्यता कमी आहे, नाहीच्या बरोबर आहे, कारण ऑलरेडी खूप मोठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. बी फार्मचं कॅपराऊंड शेड्यूल ऑलरेडी सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे अपेक्षित आहे की या ठिकाणी या सप्टेंबर महिन्यामध्ये डिप्लोमाचे कॅपराऊंड सुरू होतील. कारण बरेच विद्यार्थी असतात ज्यांना बी फार्मला नाही मिळालं तर त्यांनी डिप्लोमाचाही फॉर्म भरलेला असतो, त्यासाठी देखील ते जात असतात. जे काही अपडेट येईल ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. शिवाय अनेकांना हा प्रश्न पडत होता की या ठिकाणी जे काही मागच्या वर्षीचा जो कट ऑफ असतो तो कुठं बघता येईल, तर या ठिकाणी ही DTEची वेबसाईट आहे, पोस्ट HSC डिप्लोमा. या वेबसाईटवरती आल्यावरती तुम्हाला या ठिकाणी सीट मॅट्रिक्स मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा होत्या आणि कॅपराऊंड 1, 2, 3साठी या ठिकाणी किती कट ऑफ होता हे देखील 2023, 24, 25चा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे. तिथं जाऊन देखील तुम्ही तो कट ऑफ बघू शकता. अर्थात ही महत्त्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.